नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सेतुपाठ याविषयी माहिती घेत आहोत। यामध्ये आपल्याला 15वा दिवस तुमचा टेस्ट झाला सेतूविषयी आणि त्यानंतरचे दिवस जे आहेत पुन्हा 30 या तारखेला होणारा टेस्टसाठी आपल्याला पुन्हा तयारी करायची आहे। त्यासाठी आज आपण 16वा दिवस, 17वा दिवस, 18वा दिवस परीक्षा चालू असल्यामुळं आपण सेतुपाठ घेतला नाही, तर आज या 3 दिवसाचा आपण आज या तासाला आपण माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला इतिहास आणि भूगोल या 2 विषयाचा अभ्यास आपल्याला 3 दिवसाचा सेतुपाठामध्ये करायचा आहे। तर यामध्ये गेल्या वर्षीचा थोडासा सराव तुम्हाला व्हावा आणि 7वी आपल्याला सोयीस्कर व्हावं 7वी मध्ये इतिहास भूगोलामध्ये, त्यासाठी हे सेतुपाठ अभ्यास घेत आहे। तर यामध्ये मी तुम्हाला आज घेणार आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह आणि महासागर भूगोलामधील त्याचं महत्त्व याविषयी आज आपण माहिती घेत आहोत। तर प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाहामध्ये काही महत्त्वाचे महापुरुष होऊन गेले, तत्वज्ञानी होऊन गेले, बुद्धिवंत लोक आपल्या देशात घडून गेले, त्यांचाच अभ्यास आपण या प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाहात करणार आहोत। तर यामध्ये जो सेतुपाठाचा 16वा दिवस आहे त्यात वर्धमान महावीरांची जी शिकवण आहे या शिकवणी संदर्भात माहिती सांगितलेली आहे। तर गौतम बुद्ध, वर्धमान महावीर यांचा इतिहास फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे आणि जे जैन धर्मामध्ये प्रसिद्ध असा एक तीर्थंकर, ज्यांना जैन धर्माविषयी आपण एक प्रकारचं जाहिरात म्हणतो बघा, तसं प्रवचन देणारे असे जे लोक आहेत, माहिती देणारे, ज्ञान देणारे, समाज जीवन घडवणारे, अशा लोकांना आपण तीर्थंकर असे म्हणतो। तर जैन हा धर्म देखील प्राचीन भारतातील एक जुना धर्म गणला जात आहे। तर या धर्मात अहिंसा या तत्वाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। तर या जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले। एकूण किती तीर्थंकर होऊन गेले? 24। त्यापैकीच एक आणि शेवटचा 24वा तीर्थंकर म्हणजेच वर्धमान महावीर यांचा जो कालखंड आहे इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हे त्यांचा कालखंड आहे। आणि त्यांनी आपल्या समाज बांधवांना, आपल्या लोकांना अनेक प्रकारचे मौलिक ज्ञान त्यांनी दिलेले आहेत आणि हे सगळ्या शहर बिहार या राज्यामध्ये आहे। आणि महावीरांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचं नाव त्रिशला आहे। तर वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घर दार सगळं त्याग केला आणि जवळपास 12.5 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती मिळाली आणि हे ज्ञान केवळ म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना
केवळ असे म्हटले गेले आहेत. तर वर्धमान महावीरांनी काही शिकवणी सांगितलेल्या आहेत. त्या शिकवणीमध्ये मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, असे वर्धमान महावीरांनी सांगितलेले आहे. शिकवण. तर त्या शिकवणीबरोबर त्यांनी काही उपदेश आपल्या लोकांना दिलेला आहे. काय सांगितलं उपदेशामध्ये? सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, आणि जगा आणि जगू द्या, असा उपदेश त्यांनी लोकांसाठी केलेला आहे. आणि खरंच आहे, आपण एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे, एकमेकांना मदत केला पाहिजे, तरच आपलं जीवन सुरळीत आणि व्यवस्थित होऊ शकतो. तसंच गौतम बुद्धांनी जे वचन विख्यात म्हणजे प्रसिद्ध असं एक वचन त्यांनी सांगितले, छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयी त्यांचे चिंतन दर्शवते. म्हणजे या वाक्यावरून स्वातंत्र्य आणि समता हे मूल्य आपल्याला लक्षात येतो. जे गौतम बुद्धांचं जे प्रसिद्ध प्रख्यात जे विचार होतं त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे, छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते. तर या प्रकारे आपल्याला वर्धमान महावीरांचा जैन धर्म आणि या जैन धर्मामध्ये जे त्यांनी पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने अशा प्रकारचे काही उपदेश त्यांनी आपल्या लोकांना दिलेला आहे. तर वर्धमान महावीरांचा एक शिकवण म्हणजे मनुष्याच्या मोठेपणा हे त्याच्या वर्णावर अवलंबून नाही. म्हणजे आपण वर्णभेद वगैरे वगैरे प्राचीन काळात मानला जात होता, त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांनी शिकवण दिली. आणि त्यांनी नंतर सांगितले आहे की सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा आपल्या लोकांना त्यांनी उपदेश केलेला आहे. त्यानंतर त्यांनी काही पंचमहाव्रते सांगितलेले आहेत. म्हणजे पंचमहाव्रतामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह आणि शेवटचं आहे ब्रह्मचर्य. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, अहिंसा म्हणजे काय? या शब्दातच दडलेला आहे, म्हणजे हिंसा करायचं नाही. त्याच्यानंतर सत्य म्हणजे प्रत्येकाला आपण खरं बोललं पाहिजे, प्रत्येक वचनाने कृती खरेपणाने आपण वागायला पाहिजे, आपली असायला पाहिजे. अस्तेय म्हणजे काय? स्थेय म्हणजे चोरी. अस्तेय म्हणजे आपण कधी आयुष्यात चोरी करू नये. दुसऱ्यांच्या मालकीची किंवा हक्काची जी वस्तू आहे, जी गोष्ट आहे, त्यांच्या संमतीशिवाय आपण ती घेऊ नये किंवा स्पर्श करू नये. चोरी न करणे म्हणजेच अस्तेय. अपरिग्रह म्हणजे काय? मनात हावभाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. आता बघा, काही पिढ्यानपिढ्या जी मालमत्ता साठवत गेलेले आहेत ते अति श्रीमंतच होत गेलेले आहेत. म्हणजे भयानक पैसा साठवणे, भयानक कुठलेही सोनं साठवणे, चांदी साठवणे, म्हणजे अफाट अशा प्रकारचे असा साठा न करणे म्हणजेच काय? अपरिग्रह. आपल्याला जेवढं लागते तेवढं आपल्याला साठवायला पाहिजे. ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. आता सोनं, अलंकार किंवा खाद्यपदार्थ एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त प्रमाणात आवडतं,
आणि त्यांनी पाठीमागचं पुढचं शरीराचं काही न विचार करता एखादा खाद्यपदार्थ असले की खा 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 खाऊन मोकळा करतो आणि पुन्हा त्याचं कशात रूपांतर होतं किंवा काय व्हायला चालू होतं हे तुम्हाला माहीत आहे. तसं शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा सरळ त्याग करायला पाहिजे आणि त्याग करून व्रतांचं जे पालन आहे म्हणजेच ब्रह्मचर्य, अशा पद्धतीने त्यांनी पंचमहाव्रते या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि यामध्ये काही त्यांनी 3 रत्ने सांगितलेत वर्धमान महावीरांनी: सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. म्हणजे तीर्थंकरांचा उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे, आणि ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे, आणि सम्यक चारित्र्य म्हणजे पंचव्रतांचे काटेकोर आचरण करणे. अशा प्रकारचे त्याने 3 जे रत्ने सांगितले त्याला आपण त्रिरत्ने असे म्हणतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्धमान महावीरांसारखाच बौद्ध धर्माविषयी देखील आपण थोडक्यात पाहूया. तर गौतम बुद्ध इसवी सन 563 ते इसवी सन पूर्व 483 हे त्यांची कालखंड आहे. आणि त्यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी या वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोदन आणि आईचे नाव मायादेवी असे होते. गौतम बुद्धाचा जे मूळ नाव होतं ते सिद्धार्थ. गौतम बुद्धाचं मूळ नाव काय? सिद्धार्थ. तर यामध्ये गौतम बुद्धांनी आपल्याला काय सांगतात, आपल्या लोकांसाठी त्यांनी कशा प्रकारचे ज्ञान देतात हे आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. तर पाहूया, गौतम बुद्धाला जे ज्ञान प्राप्त करण्यासाठी बिहारमधील एक गया शहरापासून जवळच असलेली उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी ध्यानस्थ बसले होते. आणि त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाले. बोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झाला, म्हणून त्या वृक्षाला आपण पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ते वृक्ष आहे, त्या वृक्षालाच आपण बोधी वृक्ष असे संबोधतो किंवा म्हणतो. तर यालाच आपण या स्थानाला बोध गया असेही म्हणतो. आणि गौतम बुद्धांचा पहिला प्रवचन हे वाराणसी जवळ सारनाथ येथे झाला. त्यांनी या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्याला आपण धम्म असे म्हटलं जातं. धम्म म्हणजे या धम्माच्या चक्रालाच गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय, धर्मचक्र प्रवर्तन असेही म्हटले जाते. त्यांनी गौतम बुद्धांनी काही आर्य सत्ये आपल्याला सांगितली आहे. आर्य सत्य सांगितलेले आहेत. त्यामध्ये एकूण 4 आर्य सत्य त्यांनी सांगितलेले आहेत. तर पहिला आहे दुःख. दुसरा आहे दुःखाचे कारण. तिसरा आहे दुःख निवारण. आणि चौथा आहे प्रतिपद. म्हणजे मानवी जीवनात दुःख असते, म्हणजे दुःख कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा तुम्हाला दुःख आहे का नाही, प्रत्येकाला दुःख काही ना काही प्रमाणात आहेच. जगत जेता श्रीमंत जरी असला त्याला देखील काही दुःख हे असणारच आणि आहेच. त्याशिवाय सुखाचा महत्त्व समजत नाही. दुःखाचे कारण, प्रत्येक दुःखाला प्रत्येक गोष्टीला कारण असतोच. त्याच्यानंतर दुःख निवारण.
कुठल्याही प्रकारचा दुःख जरी असला तर तो दुःख आपण निवारण करू शकतो, म्हणजेच दुःख निवारण. प्रतिपद म्हणजे मार्ग, पद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गालाच अष्टांगिक मार्ग असेही या ठिकाणी गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत. आणि गौतम बुद्धांचा काही पंचशील नियम आहेत. गौतम बुद्धाचा काही पंचशील नियम आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे, प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहावे, चोरी करण्यापासून दूर राहावे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे आणि असत्य बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे. म्हणजे माणूस व्यसनी होता कामा नये, वाईट व्यसनाला बळी पडता कामा नये, असे या ठिकाणी पंचशीलामध्ये गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर ख्रिश्चन धर्मांचा आपण माहिती घेताना ख्रिश्चन धर्मात काही शिकवण आपल्याला सांगितलेले आहेत. यामध्ये देव एकच आहे. बघा तुम्ही, जगामध्ये देव किती म्हणजे 33 कोटी आपण म्हणतो, फक्त देव एकच आहे आणि प्रत्येकांच्या बाबतीत ते वेगवेगळे मानले गेले आहे. तर तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे. देव एकच आहे, पण तो सर्वांचा प्रेमळ काय आहे, पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचेच पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर त्यांचा आगमन झालेला आहे असे मानले जाते ख्रिश्चन धर्मामध्ये. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. तर जशी ख्रिश्चन धर्म आहे तसं इस्लाम धर्मात देखील काही शिकवण सांगितलेले आहेत. इस्लाम धर्मामध्ये काय शिकवण सांगितलेली आहे ते आपण पाहूया. यात अल्लाह एकच असून इस्लाम धर्मामध्ये देखील अल्लाह म्हणजे देव म्हणजे ईश्वर एकच असून मुहम्मद पैगंबर हे त्यांचे प्रेषित आहे म्हणजे प्रतीक आहे. तर ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे. म्हणजे इस्लामचा ग्रंथ कुठला, कुराण. या धर्म ग्रंथामधून प्रकट झालेला आहे. इस्लामचा अर्थ, इस्लाम म्हणजेच शांती, शांती असा आहे. यालाच आपण अल्लाहला शरण जाणे, यालाच आपण काय म्हणतो, इस्लाम म्हणजेच किंवा शांती म्हणजेच यालाच आपण अल्लाहला शरण जाणे असाही होतो. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे मनुष्याने जीवन जगत असताना प्रत्यक्षात कशा प्रकारे त्यांनी वागावे या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला कुराण या ग्रंथामध्ये मिळेल. तर या पंचमहाव्रतामध्ये जसं ख्रिश्चन धर्माविषयी, वर्धमान महावीरांविषयी, गौतम बुद्धाविषयी आणि इस्लाम धर्माविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तसंच या ठिकाणी पारशी विचारसरणीचा जे गाभा आहे, म्हणजे पारशी धर्माबद्दल जी विचारसरणीचा जी गाभा आहे याविषयी देखील आपण माहिती पाहूया. बघा, पारशी लोक वैदिक आणि संस्कृतीचे लोक, त्यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते आणि पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव आहे अवेस्ता. अवेस्ता, ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स आणि फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले.
म्हणून त्यांना पारशी असे संबोधले गेले. आणि झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. का झरथुष्ट्र पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. आणि पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्वांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे पारसी विचारसरणीचा गाभा मानला जातो. लक्षात आलं? तर आपण सेतुपाठाच्या 17व्या दिवसामध्ये जी पारसी विचारसरणीचा गाभा आहे हे पाहिलं. त्याच्यानंतर 17व्या मध्ये आपल्याला भूगोलातील काही घटकांचा माहिती आपल्याला घ्यायचा आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, दिवस 17वा मध्ये भूगोलाविषयी आपल्याला माहिती घ्यायचं आहे. तर या ठिकाणी महासागराचे महत्त्व, विद्यार्थी मित्रांनो, महासागरामध्ये आपल्या देशात किंवा आपल्या संपूर्ण पृथ्वी तलावर अनेक मोठमोठे महासागर आहेत. त्यापैकी आपल्या भारताच्या सीमेलगत किती महासागर आहे आणि त्या महासागराचा आपल्याला होणारा उपयोग आणि त्या महासागरापासून आपल्याला काय फायदा आहे याविषयी आपल्याला या पाठामध्ये थोडक्यात पाहायचा आहे. तर आता महासागराचे महत्त्व, आता तुम्हाला जर प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वी तलावर मुख्य 4 महासागर आहेत. तर त्यापैकी आपल्या पृथ्वीच्या, आपल्या देशाच्या हे पूर्व आहे, हे पश्चिम आहे, हे दक्षिण आहे, 3ही बाजूला महासागरांनी वेढलेला आहे. तर त्यामध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर, महासागरामध्ये हिंदी महासागर, हिंदी महासागराचाच 2 भाग म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र असे आहे. तर महासागराचं महत्त्व सांगत असताना आपल्याला महासागरापासून काय काय मिळतो हे देखील आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर महासागरापासून आपल्याला मीठ आणि अनेक प्रकारचे राख, क्षार, तसेच शंख, शिंपल्या आणि अनेक प्रकारचे जीव या महासागरातून आपल्याला मिळतो. लोह, शिसे, पारा, सोडियम, मॅंगनीज, क्रोमियम, सोने इत्यादी खनिजे मिळतात. समुद्रातून खनिज तेल, नैसर्गिक वायू हे देखील आपल्याला महासागरातून मिळतो. समुद्रातून मोती व पोळे, शंख, शिंपले, औषधी वनस्पती इत्यादी संसाधने देखील आपल्याला महासागरापासून मिळतो. एवढंच नव्हे तर महासागराचा जो वाहतूक आहे हे सर्वात स्वस्त समजला जाणारा वाहतूक आहे
आणि परवडणारा वाहतूक समजला जातो. त्यामध्ये महासागराचा देखील काही प्रमाणात हानी होताना आपल्याला पाहायला मिळतो, किंवा महासमुद्र हे दूषित होताना आपल्याला दिसून येतो. आणि हे दूषित होण्यामागील कारण काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 7वीला आहात, त्यामुळं तुमच्या लक्षात येतच असेल. आणि जल वाहतुकीमध्ये जे आपण मोठमोठे प्रकारचे जे खनिज तेलाचे साठे, खनिज तेलाचे जे ट्रक, टँकर, टाकी घेऊन जातो, त्यात काही अपघातानं किंवा छिद्रानं ते खनिज तेल महासागरामध्ये गळत असतात. आणि त्यामुळे महासागरातील सर्व जी काही जीवसृष्टी आहे त्याच्यावर देखील त्याचा परिणाम होतो. अशा प्रकारे महासागराचा प्रदूषण आहे ते होताना आपण पाहतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे महासागराचे महत्त्व आणि महासागरापासून मिळणारा किंवा आपल्याला होणारा फायदा किंवा आपल्याला मिळणारे साहित्य याविषयी आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि त्यात संपूर्ण जगाला अत्यावश्यक असणारा घटक म्हणजे मीठ. काय मित्रांनो? मीठ. हे मीठ महासागरात मिठागर या नावाने ओळखला जातो. तर महासागरामध्ये मिठागराची निर्मिती शेतीसारखं केला जातो आणि त्यात पाणी साठवून ते आटवलं जातो आणि त्या समुद्राच्या आटलेल्या पाण्यामधूनच आपल्याला मीठ तयार झाल्याचं पाहायला मिळेल. तर हे झालं सेतूपाठातील 17वा दिवस. त्याच्यानंतर जी सेतूपाठातील 18वा दिवस आहे तर ते म्हणजे इतिहासावर आधारित आहे आणि इतिहासातील पहिल्या घटकावर आधारित आहे. काय आहे ते आपण पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, इतिहासातील जी पहिला घटक आहे भारतीय उपखंड आणि इतिहास, यामध्ये सेतूपाठात सांगितले की इतिहास म्हणजे काय. तर इतिहास म्हणजे भूतकाळातील घडून गेलेल्या घटनेचा अभ्यास म्हणजे इतिहास. किंवा इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. म्हणजे काय? मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या घडून गेलेल्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजेच इतिहास होय. तर इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. ते म्हणजे स्थळ, काल, व्यक्ती आणि समाज. ही काय आहेत? प्रमुख आधारस्तंभ आहेत. आधारस्तंभ आहेत. आणि भारताच्या 4ही दिशेला असलेले जे भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशाविषयी आपल्याला माहिती घ्यायचं झालं तर भौगोलिक वैशिष्ट्य नेमकं काय आहे बाबा भारताची. तर आपला भारत देश
भारत देश विस्ताराने खूप मोठा आहे आणि जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असलेली आपला देश म्हणजे भारत. त्याच्या उत्तरेला म्हणजे भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, आणि भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. आणि भारताची अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग आहे. तर भारताची भौगोलिक वैशिष्ट्य कशा प्रकारे आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर 1947 पूर्वी जर आपण भारताचा भाग बघितला, त्याला आपण प्राचीन भारत असे म्हणतो. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. कुठले कुठले 6 भूप्रदेश मी सांगतो. हिमालय, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेश, आणि तिसरा थरचे वाळवंट, चौथा दख्खनचे पठार, आणि 5वा समुद्र किनाऱ्याचे प्रदेश, आणि 6वा आहे समुद्रातील बेटे. हे आहेत भारतीय इतिहासातील जडणघडणीचा विचार केला असता खालील जी महत्त्वाचे 6 भूप्रदेश आहेत त्याविषयी आपण बघितलं. आणि भारतातील वेगवेगळ्या भागातील घरांचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये देखील आपल्याला भिन्नता पाहायला मिळतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घराची निर्मिती केलेली आहे. ते यामध्ये आपल्याला सुपीक भाग, खडकाळ भाग, डोंगराळ भाग आणि प्रत्येक ठिकाणी असणारी जी घरांची रचना आहे यात देखील बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि भारतामध्ये अनेक प्रकारचे लहान मोठे नदी आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठी नदी उत्तरेकडे असलेली गंगा नदी आणि भारताच्या मध्यभागी दक्षिणेकडे वाहत असलेली